छत्रपती शिवाजी महाराजांचा जो राज्याभिषेक सोहळा सुरू झालेला, म्हणजे मुंज झालीचा पुनर्विवाह झाले, त्यानंतर महाराजांच्या राज्याभिषेकाचे मुख्य विधी सुरू झाले. गागा भट्टांनी या सगळ्या विधींची रचना केली. तर गागा भट्टांसोबत छत्रपती शिवाजी महाराजांचे राजपुरोहित जे होते हे बाळामठ पण या गागा भट्टांसोबत सहकार्य करण्यासाठी होते. तर त्या विधीची सुरुवात महाराजांनी प्रथम गणेश पूजनाने केली. त्यानंतर 4 विधी झाले: पुण्याह वाचन, मातृका पूजन, नांदी श्राद्ध आणि विनायक शांती. तर यातला जो पहिला विधी होता पुण्याह वाचन, तर वरुण देवाची पूजा महाराजांनी केली, म्हणजे पाणी जे समृद्धीचं प्रतीक आहे. त्यानंतर मातृका पूजन, तर मातृ म्हणजे आई, म्हणजे महाराजांची जी कुलदैवता होती तुळजाभवानी, त्या तुळजाभवानीची महाराजांनी त्यानंतर पूजा केली. त्यानंतर तिसरा जो विधी झाला नांदी श्राद्ध, तर जे पित्र होते त्या पित्रांचा आशीर्वाद आपल्याला मिळावा म्हणून नांदी श्राद्ध हा विधी करण्यात आला. त्यानंतर विनायक शांती करण्यात आली, तर राज्याभिषेका प्रसंगी काही विघ्न येऊ नये म्हणून हा विनायक शांती विधी करण्यात आला. विनायक शांती आणखी का कारणासाठी केला जातो, जर आपल्या जवळचा कुठला नातलग वारला असेल तर तो हा विधी करण्यात येतो. तर 2.5 महिना आधी ना महाराजांची काशीबाई नावाची जी पत्नी होती